उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये वाढ, समृद्धीचा प्रवास महागला. तर जिल्ह्याभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी, सकाळी विविध वेळेमध्ये विविध ईदगाह मैदानावरती केली ईदची नमाज अदा. ब्रेकिंग न्यूज, संभाजीनगर छावणी ईदगाह परिसरात मुख्य नमाज नंतर फिलिस्तीनच्या समर्थनार्थ करताना पोस्टर घेऊन घोषणाबाजी. आता बघूया सविस्तर बातम्या. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धीच्या टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्याचा 2.6 पैसे प्रति किलोमीटरचा टोल वाढवलाय, तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरती कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीये. 150 किलोमीटर गेल्यावरही कुठेच पाण्याची सोय नाही, अन्य व्यवस्था केली नाही. याबाबत आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट जर म्हटलं तर तो समृद्धी महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या समृद्धी महामार्गाचं नाव आहे. आणि आता या समृद्धी महामार्गाचा टोल जो आहे, या टोलमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर आता पर किलोमीटरला 2 रुपये 6 पैसे असा टोल जो आहे आता या ठिकाणी आकारण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की हा जो टोल आहे, आपण जर पाहिलं तर मुंबई ते नागपूर जाण्यासाठी हा समृद्धी महामार्ग आहे. आपण जर या समृद्धी महामार्गाचं वैशिष्ट्य पाहिले तर पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा चालू करण्यात आलेला होता. त्यानंतर या समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा जो होता, हा दुसरा टप्पा शिर्डी ते इगतपुरी असा हा चालू करण्यात आलेला आहे. तिसरा टप्पा पूर्ण झालेला आहे, पण त्याचं काम जे आहे पूर्ण झालेलं असलं तरी सुद्धा मात्र त्याला उद्घाटनाला मुहूर्त मिळत नाही आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या समृद्धी महामार्गावरती कोणताही सुविधा या ठिकाणी मिळत नाही आहे. असंच काही समृद्धी महामार्गावरचे प्रवास करणारे नागरिक आहे त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर या समृद्धी महामार्गावरती 150 ते 200 किलोमीटरवर सुद्धा कोणतीही चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, गरमीचे दिवस आहे, पण मात्र प्रवाशांना या ठिकाणी जा येण्यासाठी जो चालक जो आहे याला कुठेही या ठिकाणी याच्या पाण्याची सुविधा त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याला नाहक त्रास जो आहे या ठिकाणी सहन करावा लागत आहे. आपण बघू शकता की मध्यंतरी काही समृद्धी महामार्गावर जो होते हे अपघात मोठ्या प्रमाणात वाढलेले होते आणि या अपघात टाळण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी काही डिझाईन्स या ठिकाणी काढण्यात आलेले आहे आणि हे डिझाईन जे आहेत हे डिझाईन्स आता सध्या चालकांचं लक्ष जे आहे हे चालकांचं लक्ष केंद्रित करतात आणि ज्यामुळे अपघात होण्याला जो अपघात होतात त्या ठिकाणी तो अपघात कुठेतरी टाळण्यात टळते. आपण जर पाहिलं तर MSRDC या ही कंपनी जी आहे या कंपनीकडून हा समृद्धी महामार्ग बनवण्यात आला. या समृद्धी महामार्गाकडून आता हा टोल सुद्धा आता वाढण्यात आलेला आहे आणि आता आपण ह्या टोलची जी वाढ झालेली आहे ही तब्बल आता पर किलोमीटरला आपल्या तुम्हाला 2 रुपये पर किलोमीटर हा मोजावा लागणार आहे. आपण जर पाहिलं तर नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग आहे आणि नागपूर ते समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग आहे आणि तुम्ही हा लवकरात लवकर नागरिकांना चांगली सुविधा मिळावं यासाठी हा समृद्धी महामार्ग काढण्यात आलेला आहे. मात्र आपण सर्वात महत्त्वाचा विषय जर पाहिला तर या समृद्धी महामार्गावर आता तुम्हाला टोल जो आहे हा टोल जास्त भरावा लागणार आहे. 1 एप्रिलपासून हा म्हणजे 1 एप्रिल म्हणजे उद्यापासूनच हा टोल जो आहे हा मध्यरात्रीपासून हा लागू होणार आहे. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर राज्य सरकार ज्या
समृद्धी महामार्ग सुविधा द्यायला पाहिजे, ते सुविधा देण्यामध्ये कमी पडल्याचं चित्र सध्याचा पाहायला मिळत आहे. एडीएनसाठी मी देवराजळे, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शहरी भागासोबत ग्रामीण जिल्ह्यातील सिल्लोड, खुलताबाद अशा भागांमध्ये मुस्लिम समाजाचं प्राबल्य असून रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. रमजान महिन्यात रोजे ठेवून मुस्लिम बांधवांनी श्रद्धेने उपवास ठेवतात व अखेर चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईद साजरी करण्यात येते. रमजान ईद या सणाला मुस्लिम धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे हिंदू समाजामध्ये दिवाळी, ख्रिश्चन बांधवांमध्ये नाताळ हे सण साजरे करतात, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये रमजान ईद हा सण साजरा केला जातो. रमजान ईद सण आला की नवीन कपडे, सुगंधी अत्तर, शेरवानी, कुर्ते, महिलांसाठी हिजाब आणि पारंपरिक पेहराव खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. त्याबरोबरच प्रत्येक घरामध्ये गोडधोड पदार्थांसाठीही तयारी करण्यात आली होती. रमजान ईद निमित्त शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व ईदगाहांमध्ये सकाळी वेगवेगळ्या वेळेमध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी देशभरातील नागरिकांमध्ये समता आणि बंधुता नांदावी आणि मुबलक प्रमाणामध्ये पाऊस पडून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासह अन्य विषयांवरती प्रार्थना देखील करण्यात आली. यावेळी छावणी लगत असलेल्या ईदगाहमध्ये पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह काही राजकीय नेते मंडळींची हजेरी होती. तर यावर्षी अनेक राजकीय नेत्यांनी ईदगाहावरती हजेरी लावली नाहीये. महानगरपालिका प्रशासनाकडून ईदच्या निमित्ताने सर्व ईदगाह मैदानावरती स्वच्छता मोहीम राबवून कीटकनाशक अबेटिंग फवारणी करत व्यवस्था करण्यात आली होती. तर पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व मुस्लिम बांधवांना आज रमजान ईदच्या शुभेच्छा. या महिन्याभरापासून पोलीस प्रशासन सर्व धर्मियांबरोबर नियोजन करून योग्य प्रकारे बंदोबस्त लावलेला होता आणि आज देखील योग्य प्रकारे नियोजन केलेलं होतं आणि सर्व लोकांनी कालच्या पोलिसांपासून असेल आज रमजान ईद आहे आणि सर्वांचं चांगल्या प्रकारे सहकार्य प्रशासन अशा प्रकारे आपल्या जे औद्योगिक प्रकल्पाचं येणारं शहर आहे ते नावावर याची मला खात्री आहे. यापुढे देखील काही सण आहेत, तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काय आवाहन? निश्चितच आम्ही सर्व लोकांना कॉन्फरन्स आणि योग्य प्रकारचा बंदोबस्त करण्याची मला खात्री आहे की सर्व बंदोबस्त आम्ही सर्व शांततेपूर्वक पाहतो. ज़्यादा भीड़ यहाँ पे आज दिखाई दी गई है. यहाँ ईदगाह पे, अपनी छावनी ईदगाह पे मेरी सभी मुस्लिम और सभी भाइयों को भी रमज़ान ईद की बहुत बहुत शुभकामनाएं और सभी बहुत ही खुशहाली से और शांति से, अमन चैन से ये ईद मनाएंगे, यही शुभकामनाएं अल्लाह से करता हूं. सर्वप्रथम मी देशवासियांना ईद उल फितरच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि रमज़ानचा महिना म्हणजे आपल्याला पेशेंस, बर्दाश्त कैसा किया जा सकता है ये सीखने को मिलता है. आणि आज जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे, देशामध्ये चाललेलं आहे, मी माझ्या वतीने सगळ्या लोकांना हे सांगणार आहे की थोडा पेशंट रहा. आपण या पूर्ण रमज़ानाच्या महिन्यामध्ये रमज़ान असतं काय की आपण दिवसभर काही खात नाही, काही पीत नाही, कितीही ऊन असू द्या, आपण पेशंट कसं राहायला पाहिजे, आपण शांत कसं राहायला पाहिजे हे आपल्याला शिकवण देतं. आणि त्याच अनुषंगाने आता रमज़ान संपलेला आहे. त्याच रमज़ानची जे भावना आहे ते पुढेही आपल्याला न्यायाची आहे. आणि मी सर्वांना सांगतो की ये वक्त भी बदल जाएगा, ये वक्त भी गुजर जाएगा, उसके थोड़ा बर्दाश्त करिएगा, थोड़ा संभल के लीजिएगा. उसमें वक्त हर एक का हुकूमत जो समझ रही है कि ये वक्त हमारा हमेशा ऐसा बने रहेगा. छावणी ईदगाह परिसरामध्ये मुख्य नमाजनंतर फिलिस्तीनच्या समर्थन करतानाचा पोस्टर घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. बंदी असलेल्या विवादित एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी फ्री फिलिस्तीनी अशी घोषणा देण्यात आली. हजारो मुस्लिम बांधवांना विवादित एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर घेऊन घोषणाबाजी उपस्थित मुस्लिमांकडूनही समर्थन करण्यात आलं. मुख्य नमाजनंतर छावणी परिसरातील ईदगाह परिसरातील ही घटना घडली आहे. पोलिसांकडून पोस्टर हिसकावण्याचा प्रयत्न केलाय, मात्र मुस्लिमांनी समर्थन केल्याने पोलिसांना पोस्टर घेता आलं नाहीये असं चित्र यावेळी तिथे पाहायला मिळालं. वो मेरा अभी छोड़ी, यहाँ पर हमारे भाई है, यानी आपके उसमें हदीस है, हुजूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस है कि मुसलमान का भाई है. अगर यहाँ पर अगर हमारे भाइयों को तकलीफ हो रही है, तो हम लोगों को तकलीफ हो रही है, तो हम लोग सपोर्ट कर रहे हैं इंशाल्लाह. फ्री फलस्तीन, सब भाई तैयार ना फ्री फलस्तीन के लिए. फ्री 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 फलस्तीन. एसडीपीआई के आप कार्यकर्ता है क्या? हाँ, एसडीपीआई के कार्यकर्ता है क्या? नहीं है भाई, अभी एसडीपीआई लिखा हुआ है.
किधर एसडी पे लिखा हुआ? वो फोटो पुराना वैसे आ गया, कल में पुराना फोटो है वो पुराना फोटो आ गया है। एसडीपीआई का समर्थन के करने के लिए कर रहे हैं क्या? नहीं, फ्री फलस्तीन के सपोर्ट के लिए बस, फ्री फलस्तीन है। ओनली फलस्तीन। चलो भाई, थँक यू। आपका नाम? नहीं, थँक यू। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या, तर राज ठाकरे यांना औरंगजेबाच्या कबरीची खूप उशिरा आठवण आली आहे आणि त्यांना आठवण येण्यासाठी दसरा लागतो किंवा पाडवा लागतो, त्याशिवाय त्यांना काही दुसरं सुचत नाहीये। कालच्या सभेवरून असा सवाल राज ठाकरे यांना ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी उपस्थित केलाय। दरवर्षीप्रमाणे आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आम्ही भारतातील आणि भारताबाहेरील सर्व बांधवांना, भगिनींना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। पॅलेस्टाईनमध्ये ज्या पद्धतीनं अत्याचार सुरू आहेत आणि लहान मुलांना, वयोवृद्धांना, महिलांना मारण्याचं सत्र सुरू आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि मुस्लिम बांधवांना, भगिनींना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना करावी की पॅलेस्टाईनमध्ये लवकरच शांतता नांदेल आणि पॅलेस्टाईन स्वतंत्र होईल, यासाठी देखील त्यांनी प्रार्थना करावी। त्याचबरोबर भारताची ही परंपरा आहे की आपल्या भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, जैन, लिंगायत, पारशी, शिवधर्मी, आदिवासी सर्वजण सुखात समाधानाने नांदतात। एकमेकाच्या सणांमध्ये आम्ही सहभागी होतो आणि याचमुळे आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना रोजगार मिळो, महागाई कमी हो, त्याचबरोबर जे जातीयवाद वाढत चाललेला आहे तो देखील संपुष्टात येवो, यासाठी देखील सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर महापुरुषांचा जो अवमान सुरू आहे, तो महापुरुषांचा अवमान जे लोक करतात त्यांना सुबुद्धी मिळो, त्यांनी इतिहास नीट वाचो आणि त्यांच्या डोक्यामध्ये महापुरुषांबद्दल जे लोक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना देखील सद्बुद्धी मिळो, अशी देखील प्रार्थना करतो। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सेक्रेटरी। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या।
शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। खुलताबादकरांनी आपली शांततेची परंपरा कायम राखत सोमवारी ईद उल फित्रचा सण उत्साहात साजरा केला। विविध जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन सौंदर्याचं दर्शन घडवलं। या आनंदमय वातावरणामध्ये ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी विशेष उपस्थिती लावली। माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट कैसरुद्दीन आणि दरगाह कमिटीचे हद्दे खुर्दचे अध्यक्ष शरफुद्दीन मोहम्मद रमजानी यांच्या निमंत्रणावरून SP राठोड यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला। त्यांनी नागरिकांशी संवाद साधत ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईदगाहमध्ये सकाळी मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली आणि देशाच्या शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली। त्यानंतर नागरिकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आपुलकीचा संदेश दिला। ईद मिलन कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड, तहसीलदार स्वरूप कंकाळ, आमदार प्रशांत बम यांच्यासह विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते। नागरिकांनी मोठ्या उत्साहात यामध्ये सहभाग घेतला। देशभरात वादळी चर्चा सुरू असली तरी खुलताबादने नेहमीच हिंदू मुस्लिम ऐक्याचं उदाहरण घडवलं आहे। जातीवादी विचारांना फाटा देत येथील नागरिक सौंदर्याने सण साजरे करतात। प्रशासनाने या एकतेचा आदर्श शासनापर्यंत पोहोचवावा आणि इतरांनीही याचा प्रेरणादायी आदर्श घ्यावा, अशी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट कैसरुद्दीन यांनी ईद मिलन कार्यक्रमात बोलताना अपेक्षा व्यक्त केली। तर खुलताबादच्या नागरिकांनी शांततेची आणि बंधुत्वाची परंपरा कायम राखली आहे। जाती धर्माच्या भिंती ओलांडून त्यांनी ऐकोप्याचा संदेश दिलाय। यासाठी SP राठोड यांनी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन केलं। एकीकडे औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवरती ईद निमित्त खुलताबादमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। मात्र नागरिकांच्या संयम आणि सामंजस्यामुळे संपूर्ण सण अतिशय शांततेत पार पडला।
सदर कार्यक्रमाचं सर्वधर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला असून खुलताबादकरांनी पुन्हा एकदा सौदार्हाचं दर्शन घडवलंय। या प्रसंगी आमदार प्रशांत बम, खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, शिवसेना उभाटाचे नेते कृष्णा पाटील डोणगावकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, भद्रामारुती देवस्थानचे अध्यक्ष मिठू पाटील बारगळ, माजी उपनगर अध्यक्ष नवनाथ बारगळ, भाजपा शहर अध्यक्ष परसराम बारगळ, माजी नगरसेवक योगेश बारगळ, माजी उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक मुनिबोद्दीन निसार अहमद, विलास चव्हाण, शाजेब अहमद, एजाज अहमद, रईस जागीरदार, मोहम्मद नईम बक्ष, सलेह मोहम्मद, अनवरुद्दीन फकीर मोहम्मद कुरेशी यांच्यासह खुलताबाद शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल, खुलताबाद। तमाम हमारे हिंदुस्तानियों को ही नहीं तो पूरे जो वर्ल्ड को, सभी मुस्लिम भाइयों से मैं आज ईद मुबारक करता हूं। दोस्तों, हर समाज में हम साल भर जो भी कुछ करते हैं, आखिर कोई अल्लाह, कोई भगवान, कोई क्राइस्ट, ऐसे अलग अलग नाम से हर एक को मानने वाले हैं, लेकिन हम संसार में रहते हैं। हमको दिन भर में बहुत सारे काम करते वक्त में जाने अनजाने कुछ गलतियां होते रहती है, और इस गलतियों की माफ़ी मांगने का अगर हमने कोई चांस नहीं रखा तो हम ऐसे ही चलते रहेंगे और गलतियां बढ़ते रहेंगी। इसलिए मुस्लिमों में रोज़े रमज़ान रखा हुआ है, महीने भर के रोज़े, मतलब मैंने अल्लाह, खुदा, भगवान, जो भी मेरे से गलतियां हुई होंगी वो मेरी माफ़ी है, मैं ये रोज़े रख रहा हूँ। और वो दिल-इंसा से अल्लाह से अपनी मुलाकात करते हैं वो दिनों में। और फिर आखिर में जैसा आज हम सब जमे हुए हैं, तो आज ईद है, इस सारों की सारे समाज के, जैसा हर समाज में मैंने कहा कल ही पाडवा हुआ, कल मराठी वर्ष का नया साल था, उसकी भी मैं सबको शुभेच्छा देता हूँ। वैसे ही हर समाज के लोग, जैसा पाडवा में भी आते हैं, वैसा ईद में हर समाज के लोग, मुस्लिम बंधु उनको बुलाते हैं, वो यहाँ आते हैं, बड़े ज़ोर शोर से उनकी ईद मुबारक देते हैं। वहाँ पर शीर खुरमा हम जिसको कहते हैं, अभी मैंने कुछ चीज़ें ज़िंदगी में नहीं खाई, ऐसी खा के, एक अलग समोसा अनीस के यहाँ खा के, हमारे दोस्त के यहाँ पर, तो एक इतनी बढ़िया बढ़िया चीज़ें हर रोज़ खाते हैं हम, लेकिन जो फेस्टिवल्स होते हैं उस वक्त में हमको ज़्यादा से ज़्यादा ये चीज़ें हमें मिलती है। सिल्लोडसह तालुक्यामध्ये रमजान ईद सण उत्साहात पार पडलाय। सिल्लोड येथील मुस्लिम समाज बांधवांनी ईदगाह येथे नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या। माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील सिल्लोड शहरातील ईदगाह येथे नमाज पठण करून उपस्थितांना रमजान ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या। यावेळी रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व धर्मीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते मयूर पार्क परिसरातील विविध भागांमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालंय। छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते मयूर पार्क परिसरातील विविध भागांमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडलंय। मयूर पार्क परिसरातील तुळजाभवानी चौक, हिरानगर, रश्मीनगर आणि गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी या भागांमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना वाहन चालवताना अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध होतील, तसेच पावसाळ्यात होणाऱ्या समस्या, चिखल आणि खड्डे यामुळे होणारा त्रास दूर होईल। या विकास कामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। अनेक रहिवाशांनी आमदार जयस्वाल यांचे आभार मानले आणि या भागातील रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर दळणवळण अधिक सुलभ होईल असं मत व्यक्त केलं। यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरपंच मंगेश सावळेंचं पुन्हा अफलातून आंदोलन, यात त्यांनी डफडा हातात घेऊन चौकात उभं राहून काय म्हणालेत एकदा तुम्हीच ऐका। सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी 31 तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे।
सांगण्यात आलं तुमची कर्जमाफी करू, तुम्हाला 1 रुपयामध्ये पीक विमा देऊ, मात्र पीक विमा दिला नाही, कर्जमाफी दिली नाही, मात्र 31 तारखेच्या पूर्ण कर्ज भरून याच सांगितलं. तंटामुक्ती इकडे तुम्ही सरकार आहे आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या 4 दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये 24% वाढ केलाय. 24% वाढ म्हणजे 1 लाखाला 24,000 रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे. अण्णा, खासदाराला 1 लाखाला 24,000 रुपये वाढवले. कशाला माहितीये का? कशाला म्हणा? आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला तर आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला, हा खासदार येणार, ताफा घेऊन येणार, त्या शेतकऱ्याच्या थडग्यापासून येऊन उभं राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळूवरचं लोरी खाणार. त्यासाठी खासदारांना 24,000 रुपये पगार वाढवून देणार. आणि पगार कसा वाढवला तात्या? या वर्षी निर्णय घेतलाय 4 दिवसापूर्वी. आणि पगार कधीपासून वाढवणार आहे माहितीये का? मागच्या 2 वर्षीपासून तो पगार लागू करणार आहे, पेन्शन बी लागू करणार आहे, भत्ता बी लागू करणार आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, शेतकऱ्याच्या मक्याला भाव नाही. आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो 31 तारखेच्या शेतकऱ्यांनी कर्ज भरा म्हणतो. धन्यवाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये वाढ, समृद्धीचा प्रवास महागला. तर जिल्ह्याभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी, सकाळी विविध वेळेमध्ये विविध ईदगाह मैदानावरती केली ईदची नमाज अदा. ब्रेकिंग न्यूज संभाजीनगर, छावणी ईदगाह परिसरात मुख्य नमाज नंतर फिलिस्तीनच्या समर्थनार्थ करताना पोस्टर घेऊन घोषणाबाजी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.